इचलकरंजीत असा एक उत्सव होतो ज्याची वाट हजारो भाविक वर्षभर पाहत असतात. पण या उत्सवामागचा जवळपास 300 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? ही आहे गाव भागातील श्री बनशंकरी देवी मंदिराची कथा. जवळपास 300 वर्षांचा इतिहास लाभलेलं हे मंदिर आजही इचलकरंजीच्या श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे. सुरुवातीला या मंदिराची देखभाल उर्णे परिवाराकडे होती. पुढे बनशंकरी ट्रस्टची स्थापना झाली आणि मंदिराचा कारभार ट्रस्टकडे आला. सन 2008 मध्ये देवीच्या मूर्तीचा वज्रलेप करून संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पण या इतिहासाला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा अध्याय आहे. सन 1946 मध्ये मंगळवार पेठेत श्री चौंडेश्वरी देवी मंदिराची स्थापना झाली. तेव्हापासून इथे 2 प्रमुख यात्रा भरू लागल्या, एक पौष पौर्णिमेला आणि दुसरी ज्येष्ठ अमावस्येला. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी श्री चौंडेश्वरी देवीची पालखी गाव भागातील श्री बनशंकरी देवी मंदिरात येते. दोन्ही देवींची पारंपरिक भेट होते, ओटी भरली जाते आणि त्यानंतर पालखी पुन्हा मंगळवार पेठेकडे परतते. आणि मग संपूर्ण इचलकरंजी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते तो क्षण येतो. सायंकाळी निघते श्री चौंडेश्वरी देवीची भव्य मुखवटा मिरवणूक. शांतीनगर थोरात चौक येथून सुरू होणारी ही पारंपरिक मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातून मार्गक्रमण करत श्री चौंडेश्वरी मंदिर आणि त्यानंतर गाव भागातील श्री बनशंकरी देवी मंदिरात पोहोचते, जिथे पारंपरिक विधीनुसार मुखवट्याचे विसर्जन केले जाते. यंदाही